महानगरपालिकेच्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी सभागृहात मनपा स्थायी समितीची साप्ताहिक सभा पार पडली। या सभेत प्रभाग क्रमांक 19 चे नगरसेवक तथा समिती सदस्य आमिर पठाण यांनी प्रभाग क्रमांक 13, 14 आणि 19 मधील पाणी प्रश्नावरून प्रशासनाला जाब विचारला। नागरिकांना नियमित व पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांच्या अडचणी सभेत मांडत पाणीपुरवठ्याबाबत ठोस उपाययोजना करण्याची मागणी आमिर पठाण यांनी केली। संबंधित अधिकाऱ्यांकडून पाणीपुरवठ्याच्या समस्येबाबत माहिती घेत नागरिकांना दिलासा देण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी केली। मागचे 15 दिवसापूर्वी कमीत कमी 15 दिवस झाले होते प्रभाग 19 मध्ये, 13 मध्ये आणि ते आपला 14 नंबर प्रभागामध्ये एकाच्या सासरेट झाला। पूर्वी तिथे भाग आहे, तिथे टाक्यावर आपण पाणी देत होते। सगळ्याच जे टाकलं होतं हेक्टर पासून तर आपल्या टोटल मायक्रो 4 दिवस तुम्ही ज्या भागात देत होता, तुम्ही 8 दिवस झाले तर त्यांना लगेच पाणी देऊ राहिले। आपल्याकडे 12 दिवस आलेले होते, वरतून पाण्याचा प्रॉब्लेम झाल्यामुळे सगळ्यांकडे प्रॉब्लेम स्पष्ट मध्ये मला जी अक्कलवाड्याची लाईन आहे आपण काही करा मॅडम, अक्कलवाड्याची जी लाईन आहे प्रभाग 19 मध्ये नाही, हे आपला दर पावसाळ्याचा झालेला आहे। दर पावसाळ्यात हेच आहे अक्कलवाड्यामध्ये पूर आहे आणि पाणी भेटत येऊ राहिलं, तर आपल्याला ते काय कॅपॅसिटी वाढवण्याची काय आहे नाही का? स्पेसिफिक 19 प्रभाग करता सांगतो की आम्ही आता नॅशनल स्कूलची टाकी चार्ज करतोय, ती जास्तीत जास्त 1 आठवड्यात चार्ज होऊन जाईल आणि ती चार्ज झाल्यानंतर प्रभाग 19 बरेचसे भाग टाकीवर शिफ्ट होते। म्हणजे जे आपण काही एरियाला पाणी देत होते अर्धा होऊन जाईल, अर्धा झाल्यानंतर तुमच्या साहजिक 2 पाण्यानंतर दिवस कमी होते। 15 दिवस कशासाठी झाले होते? हे 15 दिवस जे झाले होते त्याची 2 कारणं आहेत। एक कारण म्हणजे आपल्याला प्लांटला कमी कपॅसिटीने चालवावं लागलं। कमी कपॅसिटी म्हणजे का चालवावं लागतं की पाणी आपल्याला जास्त वेळ स्थिर ठेवावं लागतं। जास्त वेळ स्थिर ठेवलं की त्याचा गाळ खाली बसतो आणि वरचं पाणी आपण काढून घेतो आणि जास्त वेळ स्थिर ठेवण्याकरता आपण 100 लिटरच्या 60 लिटर देत होतो। तर ते पाणी कमी दिल्यामुळे साहजिक लाईनचा प्रेशर डाऊन झाला, पंपिंग आमचं इंटरप्टेड झालं आणि आम्ही खूप प्रयत्न करून ॲलम टाकला। ॲलम जास्त डोस जर झाला तर त्याचं पाणी ऍसिडिक होतं, ऍसिडिक झालं तर शरीरात वाईट असतं आणि त्याच्या पर्यायी म्हणून आम्ही अर्जंटली तात्काळ सिंथेटिक केमिकलचं व्यवस्था केली आणि ते केमिकल टाकून आम्ही आता त्यानंतर 15 दिवसानंतर पाणी सुरळीत केलं। तर तो हा क्वांटिटीचा विषय आणि दुसरा विषय झाला होता मोराण्याच्या जवळ जो बायपास आहे तिथं एक वॉल खराब झाला होता। आता तो पुढी करून तोडला किंवा कशाने झाला त्याचं अजून आम्हाला काही कारण सापडलं नाही, तर तो वॉल आम्हाला अर्जंटली बदलून घ्यावा लागला। तर तो आपल्याकडे वॉल अवेलेबल नव्हता, त्याकरता आम्ही तो काढला आणि त्याला डायरेक्ट करून सध्या पाणी चालवतोय। त्यामुळे आता सर्व काही पाणी सुरळीत झालंय, इव्हन पहिल्यापेक्षा आपला 1-1 दिवस आता कमी झालेला आहे। पूर्णपणे विषय सुटला। माझं स्पष्ट मत आहे आपल्याला, माझ्या प्रभागात पूर्ण थोड्यात माहिती आहे मला 4 ते 5 दिवस पाणी देऊ राहिला, पण आपल्याकडे आजही 7 ते 8 दिवस लागू राहिले। त्याला कसं काम करता यावं तर आपल्याला ते काम करावं लागेल। नॅशनल टाकी चालू झाल्यानंतर तुमचा पाण्याचा प्रश्न सुटला आणि वॉलचं काय झालं? प्रस्तावित ड्रेनेज लाईनचं काम कमीत कमी 6 महिने झालेले आपल्याकडे। प्रभाग 19 मध्ये आपला हायवे लागून आयशर गॅरेजच्या मागे आणि मोरसपल्लीकडे तिकडे गटरनी येण्यासाठी त्या लोकांना ड्रेनेज लाईन एक पर्याय अवस्था भेटली होती। आतापर्यंत जे काम झालेलं आहे, माझ्याकडे पूर्ण लेडीज कमीत कमी 100 लेडीज माझ्या घरी आले होते मोर्चा घेऊन कशासाठी, फक्त जे आपला नवीन रोड टाकलं होतं तिकडे आणि त्यांनी ड्रेनेज लाईन वाल्याने आतापर्यंत ते कॉन्क्रीट टाकण्यासाठी ते टाइम लागू राहिले, तर काय होणार त्या कामाचं? यांना नोटीस इश्यू केली काम स्लो झाल्यामुळे। इव्हन त्यांना आपण आता त्यांच्या कामाच्या 8 दिवसात सुधारणा नाही झाली तर त्यांना आपण दंडात्मक कारवाई पण प्रस्तावित केलेली आहे। तर 15 दिवसांच्या आत त्यांनी सर्व काम 6 महिने झालेले, फक्त ते कॉन्क्रीट टक्कर झाली। माझ्या प्रभागात आधी कमीत कमी 70 ते 80% काम बाकी आहे। काम असं होणार आहे तर लोक करून देऊन आपल्याला। आमच्याकडे आम्ही लिस्ट बनवली आहे कोणाकोणाची प्रायोरिटी घ्यायची। तुमचं प्रायोरिटी लिस्ट मध्ये आम्ही सगळ्यांवर टाकलेलं आहे। आम्ही पुढच्या आठवड्याभरात 8 ते 10 दिवसात तुमचं काम सुरू करू। काम